हॅलो नमस्कार राम राम. तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे एक अतिशय चविष्ट, पौष्टिक आणि घरगुती पद्धतीने बनवलेली शेवग्याच्या शेंगाची भाजी. शेवग्याच्या शेंगा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. त्यामध्ये भरपूर जीवनसत्वे, कॅल्शियम आणि फायबर असते. त्यामुळे ही भाजी लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांनी खायला हवी. तर चला वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. सर्वप्रथम मी शेवग्याच्या शेंगा स्वच्छ धुवून त्याचे छोटे छोटे तुकडे करून घेतले. त्यानंतर एका भांड्यात पाणी घेतलं, त्यामध्ये थोडंसं मीठ घातलं आणि त्या शेंगा अर्धवट शिजवण्यासाठी ठेवल्या. त्यामुळे भाजी लवकर शिजते आणि शेंगांचा रंगही जात नाही. आता आपण मसाला तयार करूया. त्यासाठी मी कांदा, टोमॅटो, लसूण, कोथिंबीर, कढीपत्ता, सुके खोबरे आणि फुटाणे घेतले. कढईमध्ये थोडंसं तेल गरम करून त्यात कांदा, लसूण, खोबरं छान सोनेरी रंग येईपर्यंत परतून घेतलं. यामुळे मसाल्याची चव आणखी छान लागते. हे मिश्रण थोडं थंड झाल्यावर त्यामध्ये टोमॅटो, कोथिंबीर घालून, फुटाणे घालून मिक्सरमध्ये अगदी बारीक वाटून घेतलं. आता पुन्हा कढईमध्ये थोडंसं तेल गरम करून त्यात मोहरी, जिरे, कढीपत्त्याची फोडणी दिली. त्यानंतर तयार केलेला मसाला घालून मंद आचेवर छान तेल सुटेपर्यंत परतून घेतलं. आता मसाल्यामध्ये लाल तिखट, हळद, धने पावडर, कांदा लसूण मसाला, थोडंसं गरम मसाला घालून सगळं व्यवस्थित मिक्स केलं. मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी घालून तेही मसाल्यात टाकलं. त्यामुळे मसाल्याची एकही चव वाया जात नाही. आता त्यामध्ये उकडलेल्या शेवग्याच्या शेंगा त्यांच्या पाण्यासकट घालायच्या. चवीनुसार मीठ घालून सगळं एकजीव केलं आणि 5 ते 7 मिनटं छान अशी उकळी येऊ दिली. जर तुम्हाला थोडी रस्सेदार भाजी आवडत असेल तर थोडंसं गरम पाणी घालू शकता आणि जर कोरडी भाजी आवडत असेल तर पाणी कमी ठेवा आणि थोडं अधिक वेळ शिजवा. आणि बघा, आपली गरमागरम, झणझणीत आणि स्वादिष्ट शेवग्याच्या शेंगाची भाजी तयार झाली आहे. ही भाजी गरमागरम ज्वारीच्या भाकरीसोबत, गव्हाच्या चपातीसोबत किंवा वरण भातासोबत खूपच छान लागते. तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की करून बघा. जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणी आणि कुटुंबासोबत शेअर करा. अजूनपर्यंत माझा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर आत्ता सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन दाबायला विसरू नका. म्हणजे मी अपलोड केलेले नवीन रेसिपींचे व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्ही शेवग्याच्या शेंगाची भाजी कोणत्या पद्धतीने बनवता आणि पुढची कोणती रेसिपी पाहायला तुम्हाला आवडेल. मी माझे डेली लाईफचे ब्लॉगही अपलोड करणार आहे, तेही पाहायला तुम्ही विसरू नका. मी लाईफमध्ये काय काय करते किंवा काय काय चालू आहे ते सगळं मी दाखवणार आहे. माझी नवीनच सुरुवात आहे, त्याच्यामुळं मला नक्की सपोर्ट करा. धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन, सोप्या आणि चविष्ट रेसिपीसोबत. तोपर्यंत काळजी घ्या. नमस्कार. बाय बाय.